इकडे धाराशिव जिल्ह्यामध्ये कारंजा गावामधील घराघरांमध्ये सुद्धा पाणी शिरलेलं आहे। संसार आणि नागरिक उघड्यावर आलेत आणि धाराशिव जिल्ह्यावर निसर्ग सध्या कोपल्याचं पाहायला मिळतंय। शनिवारपासून सतत अतिवृष्टी होतीये आणि त्यामुळे परंडा, भूम, कळंब या 3 तालुक्यांमधील नागरिक त्यांचे संसार सगळं काही उघड्यावर आल्याचं पाहायला मिळतंय। शेतामध्ये पाणी शिरलंय, फळबागांमध्ये पाणी शिरलंय आणि जमिनीवरील माती सुद्धा वाहून गेली आहे। कारंजा या गावांमधील काही घरांमध्ये हे पाणी शिरलेलं दिसतंय आणि नागरिकांना घराच्या बाहेर सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलेलं आहे। घरांमध्ये पाणी शिरल्यामुळे संसारोपयोगी साहित्य असेल किंवा घरातलं कोणतीही वस्तू असेल सगळं पाण्यात गेलेलं आहे आणि याच सगळ्याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी रहीम शेख यांनी। देवाजीच्या आले मना तेथे कोणाचे चालना अशीच परिस्थिती सध्या धाराशिव जिल्ह्यामध्ये पाहायला भेटत आहे। धाराशिव जिल्ह्यातील कळंब असेल, उमरगा असेल, भूम तालुका असेल, परंडा तालुका असेल, या तालुक्यामध्ये पावसानं थैमान घातलं आहे आणि या 4ही तालुक्यातील शेतकरी बळीराजा उघड्यावर आला आहे। यातून गावंसुद्धा सुटलेले नाहीत। जवळपास 92 गावामध्ये, धाराशिव जिल्ह्यातील 92 गावामध्ये धुमाकूळ घातलेलं या पावसानं धुमाकूळ घातलेला आहे आणि या 92 गावातील नागरिक, शेतकरी आता उघड्यावर पडले। मी आता परंडा तालुक्यातील कारंजा या गावात आहे। आपण पाहू शकता की या गावातील शाळा जी आहे त्या शाळेची अवस्था कशी झाली असेल। सर्व शाळेच्या वर्ग खोल्यामध्ये असेल, त्यांच्या स्वयंपाकघरामध्ये असेल पाणी घुसलेलं आहे आणि मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। सर्वत्र चिखल झाला आहे। प्रशासनानं परवाच्या दिवशीच धाराशिव जिल्ह्यातील सर्व शाळांना सुट्टी दिलेली आहे। आपत्कालीन परिस्थितीच्या अनुषंगानं सुट्टी दिलेली आहे। राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे या गावाला आता पुढच्या काही वेळातच भेट देणार आहेत। त्यापूर्वी ज्या मार्गावरून ते येणार आहेत त्या मार्गावरील विद्युत पुरवठा करणारे खांबसुद्धा वाकडे झालेले आहेत। आता या शाळेच्या संदर्भात बोलण्यासाठी या शाळेचे शिक्षक आहेत। काय सांगाल, काय घडलंय? नमस्कार सर। या ठिकाणी शाळेमध्ये 22 तारखेला अतिवृष्टी झाली आणि अतिवृष्टी झाल्यानंतर शाळेमध्ये जवळजवळ 80% पाणी हे शाळेमध्ये घुसलं आणि शाळेमधलं पूर्ण फर्निचर आणि शालेय रेकॉर्ड पूर्ण पाण्यानं भिजले असून ते वापरण्यायोग्य नाही आहे। रहीम शेख, पुणेरी न्यूज, कारंजा, परंडा।